सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता. ह्या आहेत वनरक्षक कर्मचारी माधवी जाधव यांनी गिरीश महाजन पालकमंत्री नाशिक जिल्ह्याचे यांच्या भाषणावरती आक्षेप घेतलाय. आज आहे 26 जानेवारी, रिपब्लिकन डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन. गिरीश महाजननी संपूर्ण भाषणामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख केला नाही, म्हणून ही भीमाची वाघून तिथे गुरगुरत आहे आणि लढत आहे. मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानात उरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही, त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे, तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही? गिरीश महाजन पालकमंत्री हे बाबासाहेबांमुळे झाले, ते विसरले आहे. जर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर मग गिरीश महाजन मातीत धूळ कुठं काय शेण उचलत असता कोणाला माहिती नसतं. गिरीश महाजन किंवा जे कोणी सध्या प्रशासकीय अधिकारी, मंत्री संत्री जे कोणी असेल, इवन प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री मोदी, ते बोलतात हमेशा की आम्ही चाय विकून. तर त्यांनी ती कहाणी जरी मनगडत असली तरी सुद्धा ते त्या गद्दीवरती आहेत, ते म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानामुळे. अदरवाईज त्यांनी खरंच लिटरली चाय विकावी लागली असती. परंतु बाबासाहेबांनी लोकशाही निर्माण केली. जर संविधान नसतं तर राजाचा मुलगा राजाच आणि त्यांनीच अख्ख्या याच्यावरती रूल केलं असतं, जसं की इंग्लंडमध्ये चालतं. तर या माधवी जाधव यांची तुम्ही बघू शकता, तळमळ किती बघू शकता. बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही म्हणून त्या बोलताय की मला सस्पेंड करा, पण बाबासाहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि त्यांचं अस्तित्व नष्ट होणार नाही. हे तर होणारच नाही, नष्ट कधीच होईल. सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव राहील. तर हे गिरीश महाजन, आता सध्या भारतामध्ये बाबासाहेबांच्या विरुद्ध आपण खूप काही असे घटनाही घडत आहेत. कोणी बाबासाहेबांचं फोटोज जाते, कोणी म्हणते बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही, जसं की अनिल मिश्रा. कोणी ते जे डोळे नसलेल्या आंधळा तो बोलतो की मनुस्मृती ग्रेटर दॅन द कॉन्स्टिट्यूशन्स. आणि अमित शहानी स्वतः म्हटलं होतं की अंबेडकर इतना ना भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता. तो हम स्वर्ग में ही जी रहे हैं आपकी माहिती केली. ओके, आप मनोवादी लोक हो. मनुस्मृती हे लागू करण्याचे सध्या भारतामध्ये अशी प्रक्रिया चालू आहे असं दिसत आहे. बाबासाहेबांचा अपमान कसं काय कोणी सहन करू शकतं? जर स्वतः प्रशासकीय अधिकारी असलं, एवढे अपमान होते, विटंबना होते. जर प्रशासनाने कडक नियम जर कायदे बनवले तर कोणाची हिंमत होणार नाही. पण ते सगळे मनोवादी लोक, त्यांना हेच हवं आहे की हळूहळू बाबासाहेबांना बदनाम करणं, त्यांचे अपमान करणं आणि हळूहळू मनुस्मृतीला लागू करणं. तर बहुजन लोकांनी सतर्क व्हायला पाहिजे आणि याच्या विरोधात हा आवाज उठवायला पाहिजे. माधवी जाधव सध्या पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत, त्यांना ताब्यात घेतलं आलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांशी त्यांचं बोलणं झालं आहे. ऑफकोर्स ते आता बाहेरच येतील, सुखरूप असतील, पण याच्यावरतून तुम्ही बघू शकता त्यांची तळमळ बघा तुम्ही. त्या रडत सांगताय आणि रडत म्हणजे एकदम इमोशनल आहे की बाबासाहेबांचं तुम्ही नाव कसं घेतलं नाही. एवढं म्हणजे मला सस्पेंड करा म्हणतात, तरी बाबासाहेबांचं नाव तिथं घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी दिलगिरी केली पाहिजे, त्यांनी माफी मागायला लागली. आणि गिरीश महाजननी माफी मागितली आणि ते बोलतायत की मी विसरलो. तुमच्या बापाचं नाव कधी तुम्ही विसरता का? बाबासाहेबांनी विसरलं म्हणजे बापाला विसरणे. बहुजन लोकांनी, वंचितांनी एकत्र यावं आणि या सरकार विरुद्ध जे काही चालू आहे याच्या विरुद्ध आपण उभं राहायला पाहिजे, एवढीच मी विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय शिवराय. बाबासाहेबांचं नाव आहे, जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाला. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी. नाही, आता राहू दे, जसं तसंच राहू दे. मला